तसं खरं म्हणजे एखाद्या आमदारांनी एखाद्या खासदारांनी जर ठरवलं की प्रायव्हेट हप्त्यावर का होईना, सगळ्या शाळांना निधी नाही, सगळ्या शाळांना करू शकतात, सरकारी शाळांचा कायापालट करू शकतात, पण असं बा सरकारी शाळांचा कायापालट करून टाकला आणि तिथे आता पटसंख्या वाढत आहे असं चित्र कुठे दिसत नाही. त्यांनी जेव्हापासून हिंदुत्वाची कास धरली आणि एक आक्रमक राजकारण त्यांनी स्वीकारलं राणा दाम्पत्यांनी, तेव्हापासून मुस्लिम आणि दलित वर्ग त्यांच्या विरोधात केला. की रवी राणा आतापर्यंत भाजपसोबत आहे, देवेंद्र फडणवीस सोबत आहे, त्यांचं चांगलं सख्य आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघ हा भाजप त्यावरती दावा करणार नाही. इव्हन बडनेरा मतदारसंघाला ज्या MIDC आहेत त्या छोट्या मोठ्या आहेत त्यांनाही घर लागल्या आहेत, त्यातून फार रोजगार नाही. एक 7-8 हजार रुपयाच्या वर 8-10 हजार त्यामुळे त्यांना रोजगार म्हणजे रोजगाराच्या अनुषंगाने बडनेरा मतदारसंघ मागास आहे, ग्रामीण भाग आहे. त्यामुळे तिथं ज्या बाकीच्या सगळ्या समस्या जनरल असतात त्या सगळ्या समस्या आजच कायम आहेत. बाकी सगळ्या यासारख्या प्रमुख म्हणजे शिक्षण, बेरोजगारी आणि वैद्यकीय समस्या आधीच आहेत. थोड्याफार फरकाने बदल झाले असते, परंतु आता त्यांनी दलितांची हिंदुत्वाची काळ झाल्यापासून मुस्लिम वर्ग बऱ्यापैकी नाराज झालेला आहे. कारण त्यांनी प्रचंड आक्रमक देशभरात जे आक्रमक झालेलं आहे राजकारण, तीच कास इथे नोंदरांनी पण झाली. त्यामुळे तो फटका राणांना बसण्याची शक्यता नाकारता येते आणि बसणार असं जवळपास चित्र आहे जे लोकसभेत. हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर्स अँगल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण महाराष्ट्र दौरा चालू केला आहे आणि आज आपण अमरावतीमध्ये आहोत. अमरावतीमध्ये राजकारण कसं चालतं, राजकारणाबद्दल काय लोकांच्या भावना आहेत आणि राजकारणाबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिक्रिया आहेत. लोकसभेला रिझल्ट लागला, आता विधानसभेची निवडणूक येऊ घातले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत महेश सर. चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. सरांसोबत आज आपण बडनेरा या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की लोकसभेचा रिझल्ट लागला, त्या लोकसभेच्या रिझल्टमध्ये बघितलं तर नवनीत राणांचा पराभव झाला. तर आता आपण विधानसभेच्या निवडणुका येऊ घातले, तर या विधानसभा निवडणुकीमध्ये बडनेराचे आमदार बघितले तर आपण रवी राणा आहेत. तर त्या रिझल्टचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर कसा परिणाम पडेल? लोकसभेची निवडणूक झाली, निकाल लागला, नवनीत राणांचा पराभव झाला. आता दोन मतदारसंघ ऍक्च्युअली लोकसभा आणि विधानसभामध्ये खरं म्हणजे प्रत्येक वेळी समीकरणं वेगवेगळे होऊ शकतात, बदलतात. परंतु राणा दाम्पत्य हे जर एक फॅक्टर पकडलं अमरावती जिल्ह्यातलं, तर जशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणांची होती अगदी जवळपास सेम परिस्थिती रवी राणांची बडनेरा मतदारसंघात आहे. परिस्थिती काय आहे तर नवनीत राणांना किंवा राणा दाम्पत्याला पहिला विरोध होता राजकीय, अगदी भाजपासह राणा दाम्पत्याला सर्वपक्षीय विरोध होता आणि आहे. त्यानंतर त्यांनी जेव्हापासून हिंदुत्वाची कास धरली आणि एक आक्रमक राजकारण त्यांनी स्वीकारलं राणा दाम्पत्यांनी, तेव्हापासून मुस्लिम आणि दलित वर्ग त्यांच्या विरोधात केला. परंतु एक बहुसंख्य ओबीसी वर्ग आणि काही एक 5-10% मुस्लिम दलित सुद्धा हा वर्ग राणांच्या पाठीशी असल्यामुळं तुम्ही जर पाहिलं नवनीत राणांचा पराभव जरी झाला असला तरी तो अगदी निसटता आलेला आहे. 19,000 समथिंग मतांनी पराभव झालेला आहे. ते फार मोठी लीड काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली असं नाही आहे, तो निसटता पराभव आहे. आता राणा दाम्पत्य आता बडनेरा मतदारसंघातली आपण असं समजू की लोकसभा आणि विधानसभेचा थोडा फरक पडत असला तरी परिस्थिती तशीच आहे. बडनेरा मतदारसंघात सुद्धा रवी राणा यांना राजकीय सर्वपक्षीय विरोध आहे. प्रामुख्यानं विशेष म्हणजे भाजपाचा तर अजूनच भाजपातले पक्षांतर्गत भाजप युवा रवी राणा हे अपक्ष आहेत. हो, बरोबर. पण ते महायुतीत आहे, भाजपला घटक पक्ष आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचे फार विश्वासू समजले जातात. परंतु स्थानिक नेत्यांमध्ये भाजपाच्या प्रचंड विरोध रवी राणांच्या संदर्भात आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची सुद्धा तयारी भाजपचे स्थानिक उमेदवारांमध्ये आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राणांना पुन्हा तेच लोकसभेप्रमाणे राजकीय विरोध आहे, दलित आणि मुस्लिम फॅक्टर त्यांच्या विरोधात आहेच आहे. परंतु आता रवी राणांनी थोडासा ट्रॅक चेंज केलेला दिसतोय. म्हणजे ते दलित आणि मुस्लिम भागात सुद्धा काम करण्यासाठी जात आहेत किंवा मिसळण्याचा प्रयत्न करतात किंवा अदर काही ऍक्टिव्हिटी करत आहेत. दुसरा विषय म्हणजे असा की त्यांनी आता मध्यंतरी एक 8 दिवसाआधी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बदलापूर प्रकरणात या जे काही बांगलादेशचं प्रकरण झालं त्या अनुषंगाने त्यांनी रॅली काढली. त्यामध्ये रवी राणा माझ्या माहितीप्रमाणे दिसली नाही. नवनीत राणा या होत्या पण त्यांनीही एक औपचारिकता म्हणून उपस्थित राहिली, त्या की पूर्ण वेळ नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आता थोडासा ट्रॅक चेंज करण्याचा प्रयत्न बडनेरा मतदारसंघापुरता केलेला आहे रवी राणांनी. त्यामुळे याचा फायदा आणि विशेष म्हणजे असा आहे की बडनेरा मतदारसंघात एक मोठा भाग हा दलित मुस्लिम एक झोपडपट्टी म्हणून आपण त्याला एक मध्यमवर्गीय हा मोठा शेतमजूर हा एक मोठा वर्ग आहे आणि हा वर्ग राणांचा मोठा मतदार आहे. त्यामुळं लोकसभेप्रमाणेच
रवी राणांची बडनेरा विधानसभा मतदारसंघात म्हणजे नवनीत राणांप्रमाणेच रवी राणांची सुद्धा परिस्थिती बिकट आहे, परंतु त्यांचा पराभव होईलच असं सांगता येणार नाही. झाला तरी तो अगदी निसटता होईल अशी शक्यता आहे. तुम्ही सांगितलं परिस्थिती कशी आहे मतदारसंघामध्ये. दुसरा माझा असा प्रश्न होता की लोकसभेचा रिझल्ट बघितला तर वानखेडे सर 20,000 मतांच्या लीडनं जिंकल्यात, तर मग काँग्रेस या मतदारसंघामध्ये आता आपला हक्क बजावू शकते. तर काँग्रेसने ठरवलंच तर बडनेरामध्ये एक तगडा उमेदवार राणांच्या विरोधात द्यायचा, तर तो उमेदवार नेमका कोण असू शकतो? ऍक्च्युली बडनेरा मतदारसंघातलं जे पारंपरिक आतापर्यंतचं जे काही पाहिलं समीकरण राजकीय, तर इथे शिवसेनेचा एक मोठं प्राबल्य राहिलेला आहे पूर्वीपासून. आणि सुलभाताई खोडके तर राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या हेल्पा गटाच्या, आता राष्ट्रवादी आपल्या अजित पवार गटांमध्ये आहेत, तर त्या होत्या. त्यानंतर 2009 पासून रवी राणा आले. त्यामुळे काँग्रेसचा तसा फारसा बडनेरा मतदारसंघात संघटन पण नाही फारसं, आणि तेवढं त्यांचं आमदार पण नाही, आणि आमदार नसल्यामुळे त्यांनी बडनेरा मतदारसंघात आतापर्यंत फारसं लक्ष पण नव्हतं. परंतु एक महाविकास आघाडी म्हणून जर विचार केला तर रवी राणांच्या विरोधात, खरं म्हणजे रवी राणांच्या विरोधात अगदी स्ट्रॉंग उमेदवार तसा नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून जर लढले तर मागल्या वेळी शिवसेनेच्या प्रीती बंड म्हणजे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी होत्या, त्या लढल्या होत्या, त्या 2 नंबरवरती राहिल्या. परंतु मुद्दा असा आहे की आता प्रीती बंडचं सुद्धा निवडणूक पराभव झाल्यानंतर त्या पण फार ऍक्टिव्ह नाही मतदारसंघामध्ये. त्यामुळे बडनेरा आजच्या तुलनेत रवी राणा अगदी स्ट्रॉंग आहेत. रवी राणाने जर खरोखर कोणी स्ट्रॉंग उमेदवार तुलनेनं इतर उमेदवारांच्या तुलनेत जर आणखी स्ट्रॉंग उमेदवार असेल तर ते भाजपचे तुषार भारती, ते भाजपचे आहेत. रवी राणा पण भाजप सोबत आहे, परंतु स्थानिक उमेदवाराशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक उमेदवारांमध्ये भाजपामध्ये रवी राणांचं सख्य नाही. त्यामुळे तुषार भारती हे तुल्यबळ नेते असू शकतात. जर महाविकास आघाडी म्हणून ते अपक्ष राहतात की त्यांना तिकीट देते नाही हा नंतरचा भाग आहे. असं कानावर आहे की तुषार भारतीय अपक्ष सुद्धा किंवा लढण्याची तयारी करू शकतात, कारण त्यांचा त्या मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे, त्यांचं एक वेगळं वलय आहे, इतरांच्या तुलनेत ते आहे, त्यांचं सक्षम नेतृत्व आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून, परंतु ते अपक्ष म्हणून लढू शकत नाही. म्हणजे अपक्ष म्हणून विजयी होतील की नाही हे पण एक शाश्वत आहे रवी राणांच्या तुलनेत. त्या तुलनेत महाविकास आघाडी म्हणून जर त्यांनी एकत्रित लढले तर जो कोणी उमेदवार ते देतील तर ते कदाचित मी जसं मगाशी म्हटलं की त्यांचा विजय झाला तरी तो अगदी निसटताच होईल, कारण राणांच्या तुलनेत तेवढा 5ही वर्ष मतदारसंघात सक्रिय असणारा, जनसंपर्क असणारा नेता सध्या तरी नाही. परंतु शेवटी हे जे काही आता अलीकडच्या गेल्या 4-5 वर्षात जे काही राजकीय समीकरणं बदलली राणांच्या बाजूने सुद्धा, त्याचा जर काही परिणाम झाला तर एक तो राजकीय मतांच्या गणिताचा राजकीय चमत्कार होऊ शकतो असं म्हणता येईल. हा सर, मला सांगा, तुम्ही तुषार भारतींचं नाव घेतलं, मग भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकते का? म्हणजे भाजपची नेमकी भूमिका काय मतदारसंघामध्ये असेल? कारण रवी राणा बघितला तर अपक्ष आहेत, नवनीत राणा बघितलं तर भाजप पुरस्कृत त्या उमेदवार होत्या. मग नेमकी भाजप काय करू शकते या मतदारसंघामध्ये? खरं म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे येऊन गेले, त्यापूर्वी काही नेते येऊन गेले, त्यांची चाचपणी सुरू आहे, मतदारसंघात आढावा घेतणं सुरू आहे. परंतु साधारणतः ढोबळ मानण्याचं चित्र दिसतं. आणि अगदी भाजपाच्या अंतर्गत गटामध्ये पण जी अस्वस्थता आहे ती अशी आहे की रवी राणा आतापर्यंत भाजपासोबत आहे, देवेंद्र फडणवीस सोबत आहे, त्यांचं चांगलं सख्य आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघ हा भाजप त्यावरती दावा करणार नाही, ते रवी राणाला समर्थन देतील जसं नवनीत राणा दिलं तशीच शक्यता दिसत आहे. परंतु भाजपाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आपापल्या परीनं क्लेम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात बावनकुळे जे आता येऊन गेले अशी माहिती आहे की त्या दरम्यान स्थानिक बडनेरा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनी फार त्यांना हे केलं नाही, त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या एक औपचारिकता म्हणून त्यांनी ऐकून घेतल्या. परंतु त्यांच्या अंतर्गत प्रचंड खतखत आहे. अगदी त्यांची अशी भाषा आहे की बाबा ज्यांच्या विरोधात आम्ही राजकारण करतो, त्यांच्या विरोधात आम्ही लढतोय 5-5 वर्ष, तुम्ही त्यांचे आमच्या आयते उमेदवार आमच्यावर तुम्ही लादताहेत. ही भूमिका अमरावती जिल्ह्यात इतरही ठिकाणी आहे की बाहेरून आणलेले उमेदवार आमच्यावर लादू नका. ही भाजपमध्ये आता जे आतापर्यंत आपण म्हणतो की दिसत होतं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जे असं होतं, आता ती भाजपमध्ये दिसायला लागली. आणि त्यामुळे बडनेरा मतदारसंघाचा पत्ता अजून भाजपने उघड केलेलं नाही, ते करणं अपेक्षित नाही, कारण त्यांना माहिती आहे की इथे रवी राणा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे ते ऐन वेळेवर निर्णय घेऊ शकतात की आम्ही राणांना पाठिंबा देतो. पण तसं दिलं तर भाजपचे पदाधिकारी काम करतील नाही करतील हे 100% हे चित्र जवळपास स्पष्ट आहे, करणार नाही. समजा त्यांनी जर काही वेगळा एक घेतो म्हटलं तर कदाचित तुषार भारतीयांना अपक्ष लढायला लावतील. तुम्ही अपक्ष लढा, भाजपचा पाठिंबा असा आहे. परंतु त्यातनं काही फारच
दिसणार नाही, मतविभाजन होईल, त्यांची मतांची वगैरे सगळी खिचडी होईल, मतदारांमध्ये कन्फ्युजन होईल, भाजपचा गठ्ठा मतदाराला कुठे जायचं कळणार नाही, कारण तुषार भारती भाजपचे आहे, ते विशेष म्हणजे ते संघाचे आहे, त्यामुळं तो मतांची खिचडी होईल. पण अजून तरी भाजपने तसे पत्ते उघड केलेले नाहीये. पण साधारणतः चित्र असं आहे की ते रवी राणाला समर्थन देतील असं वाटतंय. सर, तुम्ही म्हणालात की रवी राणांना या मतदारसंघामध्ये दुसरा तगडा उमेदवार मिळणं कठीण आहे. तर आपण 2009 पासून बघितलं तर ते आमदार म्हणून निवडून येतात अपक्ष म्हणून. तर नक्की त्यांच्या रिपोर्ट कार्ड बघायचं झालं तर 15 वर्षाचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांनी काय काय कामं केली मतदारसंघामध्ये, काय सांगायला अब्दाल एक पत्रकार म्हणून? ऍक्च्युली रवी राणांचं बदल्या 2009 पासून ते आहेत. तसे ढोबळ राणांनी आपण जर बघितलं त्यांची कामं, त्यांनी छोट्या स्तरावरती जे असतील रस्ते आहेत, काही गेट आहे, नळानी पार्क आहे, अशी त्यांची छोटी मोठी कामं आहेत. आमदार म्हणून, खासदार म्हणून नवनीत राणांसोबत त्यांनी काही पाठपुरावा केलेला काही कामं असतील केंद्रांतर्गत, तो भाग वेगळा आहे. परंतु पर्टिक्युलरली बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणांनी काय केलं तर आता रवी राणांची फारशी उल्लेखनीय कार्य विकास कामं सिंगल आमदार म्हणून फारशी डोळ्यासमोर येत नाही. जे येतील ते रस्ते, म्हणजे आता जसा कॉन्क्रीट रोड केंद्र सरकारने तो मंजूर केलेला आहे, तो त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी थोडाफार पाठपुरावा केला असेल, तो भाग आहे. या व्यतिरिक्त त्यांनी बडनेरा मतदारसंघात आणि बडनेरा नजीक असलेला बेलरा विमानतळ आमचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय आहे, त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. तो विषय इतरही आमदारांनी, इतरही खासदार नवनीत राणांनी पण केलेला आहे, इतर आमदारांनी पण केलेला आहे. त्यांचा सातत्याने पाठपुरावा आहे. सुनील देशमुख भाजपाचेच आमदार होते मागल्या वेळेस, ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते, ते बांधकाम उपमंत्री त्यांना हे होतं, तर त्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं. त्यामुळे त्याला त्या बेलरामध्ये चालना मिळाली. त्यानंतर नवनीत राणा खासदार झाल्या, त्यांनी पण पाठपुरावा केला, रवी राणांनी पण पाठपुरावा केला. आता आमच्या इथं रेल्वे वागणपर प्रतिभाती पाटील राष्ट्रपती असताना अमरावतीत बडनेरा नजीकच ते पण आहे, बडनेरा रेल्वे वागण प्रकल्प मंजूर झाला होता, पण तो अजूनही सुरू झालेला नाही पाहिजे त्या पद्धतीनं. तर त्यासाठी पण नवनीत राणांसोबत बडनेरा रवी राणांनी पण पाठपुरावा केला. परंतु बाकी एक जे रुटीन आपण ज्याला म्हणतो, रस्ते, पूल, काही छोटे मोठे उद्घाटन, छोटे मोठे कामं, पेविंग ब्लॉक ही आहेत. पण बडनेरा मतदारसंघातला प्रामुख्याने आपण जर त्यांनी एक मध्यंतरी प्रयत्न केला होता, एक विजय मिल म्हणून जुनी मिल सुतगिरणी ती बंद पडली, त्या जागेवर त्यांनी पतंजलीचे ते बालकृष्ण आणून त्यांना काही एमआयडीसी कारखाने उभारता येईल का प्रयत्न केला, पण त्यालाही बरेच वर्ष होऊन गेले, पाणी वाहून गेलं. आता ते बडनेरा मतदारसंघात ठोस असं काहीच नाही. इव्हन बडनेरा मतदारसंघातल्या ज्या एमआयडीसी आहेत त्या छोट्या मोठ्या आहेत, त्यांनाही घर लागल्या, त्यातून फार रोजगार नाही. एक 7-8 हजार रुपयाच्या वर 8-10 हजार, त्यामुळे त्यांना रोजगार नाही. म्हणजे रोजगाराच्या अनुषंगाने बडनेरा मतदारसंघ मागास आहे, ग्रामीण भाग आहे. त्यामुळे तिथं ज्या बाकीच्या सगळ्या समस्या जनरल असतात त्या सगळ्या समस्या ॲज इट इज कायम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आमची इथं पाईपलाईन हे झालेली आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या सकट इतरही आमदारांनी केला. स्पेसिफिक म्हणून रवी राणांचं काय वेगळं सांगायचं, म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा म्हणून कदाचित असतील बरीच कामं आहेत, पण ती आमदार म्हणून खासदार म्हणून आहे, त्यात त्यांनी पाठपुरावा केला, शासनाकडे पाठपुरावा करणं वेगळं आणि काहीतरी नवीन उपलब्धी आणणं, एखाद्या रोजगारांच्या दृष्टिकोनातून काहीतरी डेव्हलपमेंट करणं. त्यांनी मध्यंतरी एक बडनेरा अमरावती त्याला आपण ट्रेन सुरू करण्याचा एक सुरुवातीला त्यांनी हे केलं होतं, पण ते पण हवेत विरलं. त्यामुळे कामं आहेत, पण त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि ही बाकी जी छोटी मोठी आपण कामं म्हणतो ती आहे, त्यांची सुरू असतात. परंतु ठोस असा बडनेरा मतदारसंघाचा कायापालट होईल. बडनेरा मतदारसंघातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बडनेरा मतदारसंघातल्या शिक्षण शाळा आहेत, ज्या सरकारी शाळा आपण ज्याला म्हणू, त्यासाठी तुम्ही आमदार म्हणून तुम्ही किती निधी दिला शाळांच्या संदर्भात. त्यांनी 1-2 शाळा दत्तक घेतल्या होत्या, पण त्याचा काय आउटपुट निघालं, त्या शाळांचा काही कायापालट झालं का असं काही दिसत नाही. उलट त्या शाळा बंद पडलेल्या आहे. बडनेरा मतदारसंघातल्या किमान महापालिकेच्या ज्या शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, या शाळा प्रायव्हेट जसं आपण आज बघतोय की दिल्लीच्या सरकारने, केजरीवाल सरकारने शाळाचा डेव्हलप मॉडेल तयार केला, तसं खरं म्हणजे एखाद्या आमदारांनी, एखाद्या खासदारांनी जर ठरवलं की प्रायव्हेट रस्त्यावर का होईना, सगळ्या शाळांना निधी नाही, सगळ्या शाळा करू शकतात, सरकारी शाळांचा कायापालट करू शकतात, पण असं बा सरकारी शाळांचा कायापालट करून टाकला आणि तिथे आता पटसंख्या वाढत आहे असं चित्र कुठे दिसत नाही. दवाखान्यांचा प्रश्न त्यांनी मध्यंतरी आमच्या जिल्हा रुग्णालयासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, नाही असं जिल्हा रुग्णालयाचं बेड वाढवणं वगैरे असतील, पण ते सगळेच आमदारांनी केलेलं आहे. म्हणजे जिल्हा रुग्णालय असल्यामुळे जिल्ह्यातल्या 8ही मतदारसंघातले आमदार स्वतः नवनीत राणा या सर्वांनीच पाठपुरावा केलेला आहे. पर्टिक्युलरली रवीराणांनी केलं म्हणून हे मोठं एक कायापालट झाला असं काहीच एवढ्या 15 वर्ष, कारण हा 15 वर्षाचा लॉंग पिरियड आहे, 9 वर्षापासून ते आहे, असं काही दिसत नाही फार पर्टिक्युलर त्यांच्या स्तरावर. बाकी संयुक्तरित्या त्यांनी पाठपुरावा केला असेल, त्यांनी आंदोलनं केली, शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, जेलमध्ये गेले, हे आहेत. परंतु हे सगळेच आमदार, सगळेच खासदार, अगदी आजकाल तर असा की महापालिकेची निवडणूक असेल तर नगरसेवक सुद्धा
निवेदन आंदोलन करतोच आहे. त्यामुळे वेगळी उपलब्धी सांगणं थोडं स्वतंत्ररित्या कठीण आहे. या मतदारसंघाचा जर विचार केला तर अर्धा शहरी येतो, अर्धा ग्रामीण भाग येतो. तर एखाद्या उमेदवाराला निवडून यायचं असेल तर या मतदारसंघामध्ये नेमके कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतात, काय वाटतं तुम्हाला? बडनेरा मतदारसंघात जसं इतर मतदारसंघामध्ये जे प्रॉब्लेम असतात ते बडनेरा मतदारसंघात रोजगाराचा बडनेरा मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी आहे. अमरावती मतदारसंघ पूर्ण शहरी आहे. बडनेरा हा ग्रामीण आणि हे असल्यामुळं रोजगारांचा प्रश्न आहे. इथे कोणतेही छोट्या छोट्या एमआयडीसी त्या खूप आधीच्या जुन्या एमआयडीसी आहे. तिथले उद्योग छोटे छोटे उद्योग आहेत. आपण त्याला काय म्हणू, दूध व्यवसाय असेल, टाईल्सचे कारखाने असतील, असे छोटे छोटे कापडाचे काही शिवणकाम असे छोटे छोटे उद्योग आहेत. फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो असातला भाग नाही आहे. त्यामुळे रोजगार नांदगाव पेठ एमआयडीसी आहे इथनं एक 15-20 किलोमीटर अंतर, ती अमरावती मतदारसंघाच्या अमरावती शहराच्या नजीक येतं. तिथेही ते मोठी एमआयडीसी आहे, परंतु तिथे फडणवीस मुख्यमंत्री असताना तिथे रेमंड वगैरे आले, परंतु त्याचीही अवस्था अगदी तशीच आहे. एक 10-15 हजाराच्या वर ते पगार तिथे आहे. उलट कामगारांचं शोषण होतानाच्या घटना अनेकदा आंदोलन होत आहे. बडनेरा मतदारसंघात तो रोजगाराचा मुद्दा आहे. मी जसं मगाशी म्हटलं की बडनेरा मतदारसंघाचा जर विचार मग किमान शिक्षणावरती काय अंदाज म्हणजे फक्त रस्ते आणि पूल नाले बांधणं एवढंच काही नाही. शिक्षणावर काय केलंय तुम्ही? तर शिक्षण बडनेरा मतदारसंघात कॉलेजेस जे जुन्या म्हणजे जे कधीतरी 15, 20, 25, 30, 50 वर्षापासून जे कॉलेज आहेत तेच कॉलेजेस आहेत. शिक्षणाचं पण काही फार मोठं म्हणजे आता विद्यापीठात बडनेरा मतदारसंघातले किती उच्च म्हणजे या जो आपण वर्ग पकडतो दलित मुस्लिम वगैरे हा वर्ग जो आहे बॅकवर्ड आहे, ओबीसीतला आहे, हा यांनी उच्च शिक्षण यांचं महत्व वाढावं यासाठी काय आमदार म्हणून कधी प्रयास केला ते दिसत नाहीये. शिक्षणाचं प्रमाण म्हणजे सरकारी शाळा आज इट इज जशाच्या तशा आहेत. ज्या काही थोड्याफार म्हणजे आता कालांतराने आपण जसं काल झोपू जातो आज थोडंसं सुधारणा केली तशा पद्धतीनं काय परत जे बदल झालेल्या शाळा असतील, ज्या डेव्हलपमेंट झाल्या ते होत आहे. पण शिक्षणाचा कायापालट व्हावा, सरकारी शाळा डेव्हलप व्हावा, त्याला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं. जसं स्वतःच्या खाजगी शाळांमध्ये किंवा त्यांची स्वतःची एक शाळा आहे त्या जशा डेव्हलप मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत तशा पद्धतीनं सरकारी शाळा डेव्हलप व्हाव्या अशा पद्धतीनं म्हणजे शिक्षणासंदर्भात पण तीच परिस्थिती आहे. रोजगार नाही, एमआयडीसी नाही. एक बेलोरा विमानतळ सुरू झाल्यानंतर काही थोडंफार रोजगार व्हायला शक्यता आहे, पण ते शेवटी संभाव्य गोष्ट आहे. आता ते प्रत्येक वेळी डेडलाईन वाढत आहे. आता डिसेंबरपर्यंत त्यात दिली आहे, पण ती अजून होती नाही होत ही शाश्वती नाही. त्यामुळे रोजगार आहे, शेतकऱ्यांची समस्या ज्या त्या ओव्हरऑल ज्या देशभरात राज्यभरात त्या समस्या आहेत. पाण्याची समस्या अजून पाण्याचं आमची इथं एक मोठी 25-30 वर्ष आधी झालेली जलवाहिनी आहे तिचे त्याचा सुरू आहे, पण तेही अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. आणि बाकी मग आरोग्य आहे. आमची इथे एक मोदी हॉस्पिटल आहे, खूप जुना दवाखाना आहे तो. त्याचा ट्रामा केअर सुरू झालेला, ट्रामा केअर तिथे सुरू झालेलं होतं. रवी रायाने त्याचा पाठपुरावा केला असं सांगण्यात येत होतं, पण आजही त्या ट्रामा केअरमध्ये स्वतः रवी रायाने मध्यंतरी बैठक सांगितलं की तिथे कुत्रे फिरतात. तिथे महापालिकेच्या दवाखान्यात आहे, तिथे फक्त ओपीडी म्हणजे काही नाही म्हणून त्या बिल्डिंगचा म्हणजे ती बिल्डिंग शिकस्त होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे त्या भंगार होऊ नये म्हणून तिथे महापालिकेच्याच दवाखान्याची ओपीडी सुरू केली, पण ट्रामा केअर म्हणून ते पण सुरू झालेलं नाही. बाकी सगळ्या यासारख्या प्रमुख म्हणजे शिक्षण, बेरोजगारी आणि वैद्यकीय समस्या ॲज इट इज आहे. थोड्याफार फरकाने बदल झाले असते. तुम्ही मगाशी मुद्दा मांडला हिंदुत्वाचा. राणा दाम्पत्यामध्ये हिंदुत्वाची कास धरली ती आता ते थोडेसे त्यापासून थोडेसे साईड लाईन झाले असं म्हणू शकतो आपण. पण या मतदारसंघामध्ये बघितलं तर हिंदुत्वाचा फॅक्टर किती महत्वाचा आहे. दुसरा माझा त्याला जोडून प्रश्न होता की दलित आणि मुस्लिम समाज नक्की बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाच्या पाठीशी आहे? बडनेरा मतदारसंघामध्ये रवी रायांनी मी जसं मगाशी म्हटलं की बडनेरा मतदारसंघातला बहुतांश मतदार हा मुस्लिम आहे, दलित आहे, झोपडपट्टीत राहणारा आहे, ग्रामीण भागातला आहे, शेतकरी शेतमजूर सामान्य वर्ग आहे, बहुतांश मतदार. त्यामुळं या आणि रवी राणांचं जे काही राजकारण आहे करण्याची पद्धत आहे, जी दांडगा जनसंपर्क म्हणतो त्यांच्या वर्षभर काही ना काही ऍक्टिव्हिटी सुरू असतात. आता दहीहंडी धारणी झाली, मोठी झाली, अमरावतीत आहे उद्या परवा. त्यामुळे अशा ऍक्टिव्हिटी कधी दहीहंडी आहे, कधी अमुक काही लोकांना काही मदत देणं आहे, काही हातगाडी वाटप आहे, कपडे वाटप आहे, हे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी, धान्य किराणा दिवाळीला किराणा वाटप आहे, हे अशा पद्धतीचा त्यांच्या एक उदारता त्यांचं उदारमत धोरण आहे, त्यांची मदत करण्याची आहे. या माध्यमातून राणांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे हा वर्ग राणांच्या पाठीशी आहे. म्हणजे मुस्लिम दलितांमध्ये सुद्धा काही 2-4-5% काय होईना मुस्लिमांमध्ये तर राणांचं समर्थन असू शकतो. परंतु मुद्दा असा आहे की हिंदुत्वाची कास झाल्यामुळे ऍक्च्युली रवी राणा सुरुवातीपासून हे पुरोगामी विचाराचे म्हणा, फुले शाहू आंबेडकर त्यांचं सर्वव्यापी राजकारण होतं. म्हणजे राणा ते 19ला जरी 14ला जरी ते यांच्या बाजूने लढले, पण आधी 9 पासून राणा आहे. तर ते त्यांचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक बाजूवरती फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे वगैरे वगैरे सगळ्या समाजाच्या सगळ्या महापुरुषांचे फोटो असतात. त्यामुळे ते आहे
तो वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. परंतु आता त्यांनी दलितांची हिंदुत्वाची कास धरल्यापासून मुस्लिम वर्ग बऱ्यापैकी नाराज झालेला आहे, कारण त्यांनी प्रचंड आक्रमक, देशभरात जे आक्रमक झालेलं आहे राजकारण, तीच कास इथे नवनीत राणांनी पण धरली. त्यामुळे तो फटका राणांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बसणार असं जवळपास चित्र आहे जे लोकसभेत होतं. सर, हे होते महेश सर. आपल्याशी चर्चा करून मला खूप खूप आनंद झाला. तुम्ही या बडनेर मतदारसंघाबद्दल जी काय माहिती दिली ती खूप छान वाटली आम्हाला. आणि हॅलो महाराष्ट्राकडून तुम्ही जो वेळात वेळ करून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून मी आपला खूप खूप आभार आहे सर. थँक्यू सो मच.